उद्धव ठाकरे 2 दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत। ठिकठिकाणी त्यांच्या सभा आणि भेटीगाठी होत आहेत। आज राजापूर लांजा या विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची पहिली जनसंवाद मेळावा जो आहे तो या ठिकाणी होणार आहे आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। त्यासोबतच पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। या विधानसभेचे आमदार राजन साळवी हे आपल्या सोबत आहेत। खरं तर मोठं आव्हान आहे तुमच्या समोर। आज पक्षप्रमुखांचा दौरा आहे, पक्षप्रमुख आज संवाद साधणार आहेत, पण तुमच्या समोर कशा पद्धतीने आव्हान असणार काय सांगाल? आमच्या समोर कोणतेही आव्हान नाही। हे आव्हान आम्ही समजतच नाही, कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कोकण असे वेगळं नातं आहे आणि वर्षानुवर्षे कोकणाने शिवसेनेला भरभरून दिलेलं आहे आणि शिवसेनेने सुद्धा लोकांना भरभरून दिलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी आव्हान वगैरे काय नाही। शिवसेना पक्षप्रमुख आता झंझावात दौऱ्यावरती आलेले आहेत। रायगड झालं, सिंधुदुर्ग झालं, रत्नागिरी त्यांचं आज आगमन होतं आहे। शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि त्या उत्साहामध्ये आज भव्य दिव्य स्वागत त्यांचं होणार आणि एक वेगळा पर्वणी आमच्या शिवसेने दृष्टीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। आव्हान मी याचं म्हणतोय की तुमची चौकशी सुरू आहे, तुमची चौकशी सुरू असताना चौकशीला राजन साळवी घाबरत नाही, झुकेगा नाही। आम्ही त्यांना झुकवणार आमच्या पायाशी आणि याच्यावरती एकमेव महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक गल्ली तल्लीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच नारा असेल। 2 दिवसापूर्वी एक तुम्ही भावनिक पोस्ट लिहिली होती। त्या पोस्टमध्ये जी बाळासाहेबांची खुर्ची होती त्या खुर्चीची खरं तर किंमत जी आहे ती किंमत त्या एसीबीच्या वतीने करण्यात आली होती, त्याच्यामुळे तुम्ही ती भावनिक पोस्ट लिहिली होती। बाळासाहेब ठाकरे हे आमचं दैवत आहे। उमेदीच्या काळामध्ये बाळासाहेबांनी त्या सिंहासनावर बसून पुढची शिवसेना हाकली, ते सिंहासन आमचं दैवत आहे आणि ते सिंहासन माझ्या निवासस्थानी असल्यामुळे मी त्याचं निश्चितपणे त्यांच्या चरणाशी आम्ही आहोत। विरोधकांनी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून टीका टिप्पणी केली असेल, काय करत असेल, पण त्याला आम्ही भीक घालत नाही। आम्ही सर्वजण त्या सिंहासनाच्या चरणाशी आहोत आणि ते विरोधक आमची किंमत करू अनमोल वस्तू आहे आणि म्हणून आम्ही सर्व शिवसेनेशी प्रामाणिक आहोत। बारसूचा प्रश्न आहे, नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी राजन साळवी जे आहे तो राजन साळवींचा मतदारसंघ आहे आणि राजन साळवीचा मतदारसंघ असताना सर्व शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत आणि आम्ही संपूर्णसाठी निवडणुकीसाठी तयार आहोत अशी देखील प्रतिक्रिया जी आहे ती आमदार राजन साळवी यांनी दिली आहे। कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती बाबरा, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।